कि आने वाले 17, 18 और 19 मई को जो प्रतियोगिता होने वाली है, राष्ट्रीय क्रिकेटर्स विरला प्रेजेंट ऑल गोवा पंचायत म्यूनसिपालिटी लेवल हार्डबॉल टेनिस क्रिकेट की एक खूबसूरत प्रतियोगिता, जिसमें पहला प्राइज है 50,000, रनर अप जो रहेगी उनको 30,000 का इनाम, और कई टीमें 24 टीमें इस प्रीमियर लीग में आपको देखने को मिलेगी। तो चलते हैं यहाँ पे सुपर क्राउड प्रेजेंट, अब देखते हुए CPL 2024 8वां एडिशन कंगुट प्रीमियर लीग, खूबसूरत आयोजन और उसी तरह का एक बेहतरीन मुकाबला। बॉलिंग मोड़ पे साल्दी गोवा टीम की ओर से एक बहुत ही महत्वपूर्ण खास गेंदबाज आपको दिखेंगे। बुद्ध कैप्टन्स आपसे दरख्वास्त होगी अपनी अतिरिक्त खिलाड़ी 12th मैन कमेटी कक्षा में आप भेजे। कुमार और मिनेश ये जोड़ी मैदान पे। अंपायर जी का इशारा, शुरुआत होती हुई मुकाबले की। बॉलिंग मार पे थे नागेश, पहली गेंद थी, इनकी अपील करना चाहते थे लेकिन इस अपील में खाली हौसला था, भरोसा कम। कुमार जो कि स्ट्राइक एंड की दिशा में हिदायत के बल्लेबाज आपको दिखेंगे और चाहेंगे जरूर कुमार अपने बल्ले से कुछ हल्ला बोले, लेकिन फिर एक बार लेग स्टंप के बाहर, लेकिन इस बार वाइड का इशारा अंपायर जी का आता हुआ। वाइड मतलब गेंद भी डालनी पड़ेगी फिर से और अतिरिक्त रन के साथ रन संख्या की होगी शुरुआत। और एक गेंद आड़े बल्ले की कोशिश, अपील करना, फिर एक बार चाह रहे हैं। आज उत्साह ज्यादा आपको देखने को मिलेगा साउदी गोवा टीम में। उत्साह क्यों नहीं होगा, क्योंकि जो घोषणा की थी, जो आवाज गुर्जा था, उसी अंदाज से मुकाबला अभी तक। पहली गेंद डॉट थी, उसके बाद ये वाइड है, एक गेंद हो चुकी है, 5 गेंदें शेष है, मैंडेटरी पावर प्ले, पहला ओवर। बढ़िया गेंद थी, अच्छा शॉट है, रन आउट का खतरा हो सकता है, लेकिन एंड कौन सा चाहिए था आपको, निचले एंड पे गेंद थ्रो करनी चाहिए थी, लेकिन पहुंच गए आसानी से। इसीलिए क्रिकेट में कहा जाता है ध्यान बहुत जरूरी होता है, किस छोर पे किस एंड पे खतरा मोल लेते हैं बल्लेबाज। और अच्छी रनिंग बिटवीन विकेट, हालांकि किस्मत का साथ, टीम के स्कोर में 1 रन से बढ़ोतरी, 2 रन। और एक बढ़िया शॉट है, इस बार गैप में गेंद है और सैर पे गेंद है, ये लगा CPL चौका, बल्ले से लगेगा डीजे इस चौके के मौके पे। यहां पे चौका लगाया, मिला रूम, मचाया धूम, लगा CPL 2024 ये 8वें एडिशन का चौका। और एक बड़ा शॉट है, लॉन्ग ऑन के सर के ऊपर से गेंद चली है, 1 बाउंस 2 बाउंस, रोलिंग चौका और एक बैक टू बैक चौका लगेगा डीजे। फिर एक इनफॉर्म मनीष, बढ़िया गेंद, अच्छा शॉट है, लॉन्ग ऑफ की क्षेत्र में, वहां पे खिलाड़ी तैनात है, 1 रन आसानी से पूरा करेंगे, लेकिन अच्छी बल्लेबाजी, 15 नंबर की जर्सी जो अभी तक खुल चुकी है, बेहतरीन बल्लेबाजी इनसे देखने को मिली है। और पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर पहुंचा 11 रन के ऊपर, 11 रन, जिसमें से ज्यादातर रन जो है बल्ले से निकले। 15 नंबर की जर्सी पहन के जो खिलाड़ी आपको देखने को मिलेंगे मिनेश के रूप में, मिनेश ने हाथ खोले, उसी तरह से हाथ अब खोलने पड़ेंगे दूसरे खिलाड़ी को। स्ट्राइक के ऊपर, नॉन स्ट्राइक के ऊपर 2 बेहतरीन बल्लेबाज CPL क्रिकेटर्स टीम के लिए। तो दूसरी तरफ बॉलिंग मार पे एक नया परिवर्तन, साई राज देखने को मिलेंगे।
साईराज साल्दी गोवा टीम की ओर से दूसरे ओवर के लिए तैयार है। तो दूसरी तरफ जिन्होंने अभी तक 2 चौके लगाए वो बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर। मिनेश और कुमार की जोड़ी रहेगी मैदान पे भीतर। फील्डिंग सच चुकी है क्योंकि टॉस जीता था जब सिक्का उछाला गया था आसमान की तरफ, जमीन पे गिरा तो टॉस जीता साल्दी गोवा टीम ने। पहले फील्डिंग का लिया फैसला। पहले ओवर में लगभग अभी तक बनाए 11 रन, बिना विकेट खोए 11 रन, ये अच्छी शांत भरी शुरुआत है और इस शुरुआत को और बेहतर करना चाहेंगे। नींव रखना बहुत जरूरी होता है, उसके बाद मजबूती देखने को मिलती है और वही मजबूती जरूर कायम करना चाहेंगे। बड़ा मुकाबला, अच्छा मंच, एक मौका, किस्मत किसके साथ होगी, किसका खेल बेहतरीन होगा। बीट हुए बल्लेबाज, बल्ले और गेंद का कोई तालमेल नहीं, उसी के साथ एक अच्छी गेंद और यहाँ पे अपना काम किया खिलाड़ी ने, चलता किया एक बड़े बल्लेबाज को। बैक टू द पवेलियन, लगेगा डीजे। सेलिब्रेशन का मौका इस वक्त साल्दी गोवा के खेमे में। विकेट की पतन। चालू है 12th मैन आपके भेजिए, आपसे दरख्वास्त है। पेनल्टी लगेगी, बल्लेबाजी टीम आपसे दरख्वास्त होगी थोड़ा सा सहकार्य आप करें, अपने खिलाड़ियों के नाम बताएं। मंथन नए बल्लेबाज। लाइव चालू ये मुकाबले और पूरी देश विदेश तक चलता हुआ ये मुकाबला। अब देखते हुए बढ़िया शॉट खेला था कारपेट के सहारे कॉपी बुक स्टाइल में, लेकिन खिलाड़ी वहां पे तैनात है तो मंथन को कोई रन मिला नहीं है। पहली गेंद पे विकेट थी, दूसरी गेंद डॉट है, बिंदी है। बॉलिंग मार पे गेंदबाज देखने को मिलते हुए साईराज। क्या साई का रहेगा राज? साईराज की गेंद थी, कैच का मौका था जनाब, लेकिन कैच छूटा। लॉलीपॉप कैच था लॉन्ग ऑन की क्षेत्र में। कैच छूटने के बाद क्या हुआ, मौका मिला मंथन बल्लेबाज को और एक सिंगल चुराया। 1 रन की बदौलत टीम का स्कोर धीरे से पहुंचा 12 रन के ऊपर। पहला ओवर 2 चौके उसमें लगे थे, महंगा ओवर थोड़ा सा साबित हुआ था। 11 रन पहले ओवर में आए थे और अभी तक मात्र 1 रन दिया। 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें अभी भी बाकी। दूसरा ओवर कुमार के बल्ले से निकला हवाई गेंद, चली चली है 6 रन के लिए। सीपीएल का धमाका और धमाकेदार सिक्सर बल्ले से निकला कुमार के, लगेगा डीजे। के साथ बेहतरीन बल्लेबाजी के साथ चलते मुकाबले की और कुमार ने आज हल्ला बोला। बड़ा शॉट 2 पुल किया था, पावरफुल था, सक्सेसफुल था और 6 रन की बदौलत टोटल स्कोर में बढ़ोतरी 18 रन स्कोर बोर्ड पे, 1 विकेट के नुकसान पे। दिशा सही तो दशा सही होती है, लेकिन ये गेंद अच्छी थी, लॉन्गर के क्षेत्र में खेल के निकाला कुमार ने, सिंगल बटोरा। इसी के साथ 19 रन टीम का टोटल स्कोर। पहले 3 गेंदों की बात करें तो मात्र 1 रन दिया, 1 विकेट मिली। उसके बाद की 2 गेंदें, एक छक्का लगा, एक सिंगल आया। अभी तक अगर देखें तो लगभग 8 रन खर्चे।
11 खिलाड़ी 38 सर्कल के अंदर होते हैं, तो ये एक चैलेंजिंग ओवर है। इसमें बल्लेबाज के पास मौका है लाइसन टू किल गेंदबाज के लिए। तो दूसरी तरफ गेंदबाज किस तरह की गेंदबाजी करते हैं। नागेश बॉलिंग मार पे, बढ़िया गेंद, अच्छी गेंद, नागेश की गेंदबाजी की शुरुआत हुई। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर डॉट निकली, सनसनाती, दंदनाती। इस अंदाज से गेंदबाजी करनी बहुत जरूरी, अनुशासन। और एक बढ़िया गेंद थी, क्या छूटा, गेंद गई सर के ऊपर से और एक लगा सीपीएल चौका बल्ले से, और वो आया कुमार के, जिस कुमार ने जरूर हाथ खोला था दूसरे ओवर में। एक लंबा चौड़ा छक्का लगाया था, वही कुमार फिर एक बार एक चौका लगाते हुए इस ओवर में। तीसरे ओवर की ये शुरुआत है कमाल की करते हुए। 2 गेंदें समाप्त, कुमार स्ट्राइक पे। बढ़िया गेंद, वापसी दिखाई, कमबैक दिखाया। थोड़ी सी गेंद अंदर की तरफ टिप्पा पड़ने के बाद थोड़ी सी गेंद ने की थी हरकत, गेंदबाज को मिली बरकत। बॉलिंग मार पे नागेश, टीम की ओर से ये तीसरा ओवर। चौथी गेंद कुमार के लिए, फंसे थे थोड़े से, अगर देखिए तो रन आउट का खतरा हो सकता था, लेकिन रन लिया नहीं। अच्छी फील्डिंग वहां पे जो खिलाड़ी तैनात किए गए, बढ़िया फील्डिंग सच चुकी है, क्योंकि 11 में से 11 खिलाड़ी 38 सर्कल के अंदर आपको देखने को मिलेंगे। बल्लेबाज 38 को टपाया तो मिलेगा आपको रनों में बढ़ोतरी करते हुए ये चौका, सीपीएल चौका, और एक बार लगा बल्लेबाज कुमार के बल्ले से। मिला मौका, जड़ा चौका, कुमार अच्छी बल्लेबाजी। अभी तक 2 चौके इनके बल्ले से देखने को मिले, और लगभग 5 गेंदें समाप्त हो चुकी है। टोटल स्कोर दिखाई देता श्री ऋषि पावस्कर इनके साथ जुड़ते हैं। इस आने वाले 3 ओवर में क्या घटित होता है। अभी तक स्कोर है 27 रन। थँक्यू निलेश. पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाच्या आत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटक 31 धावफलक आतापर्यंत पोहोचलाय, ते म्हणजे तब्बल 27 या धावसंख्येवर. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असताना शॉर्ट पिचचा चेंडू, त्या ठिकाणी पुलचा फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण, एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावेसरशी धावफलकात वाढ नक्कीच होईल. धावफलक 28 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका, एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. डीपवरनं क्षेत्ररक्षण केलं जाते. गोलंदाजीत परिवर्तन, गोलंदाज गणेश आपल्या गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. तब्बल 29 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आतापर्यंतची. पुढचा चेंडू, या षटकाचा तिसरा चेंडू कदाचित. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षकची भिंत भेदत चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार. नक्कीच 6 धावासरशी धावफलकात नक्कीच वाढ होईल. धावफलक 35 म्हणजे 35 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. आपल्याला पाहायला मिळते कलंगूट प्रीमियर लीग 2024 पर्व 8व आणि सुंदर स्पर्धा. आजचा पहिला दिवस. पुन्हा एकदा बॅटची कडा नक्कीच घेतल्या. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आणि एक षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूला सन्मान देणं, एक उत्कृष्ट क्रिकेट मैदानाच्या आत चालू आहे. ते म्हणजे पहिला सामना जिंकतोय तो हा संघ सीपल क्रिकेटर संघ, आणि पहिल्या विजयाच्या दिशेनं ती म्हणजे वाटचाल सुरू आहे, म्हणजे साल दी गोवा या संघाची. आतापर्यंत 35 धावांवर मजल मारतोय. म्हणजे प्रथम सीपल क्रिकेटर संघ फलंदाजी करत असताना आता मात्र कव्हरच्या दिशेने फटका यायला खोदून काढलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार. डीजे
एक चौकार, एक सुंदर अशी फटकेबाजी फलंदाज मंथन याच्याकडनं चालू आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने, आता मात्र मोठा फटका, चेंडू हवेत फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला जातोय आणि मंथनची खेळी मैदानाच्या आत समाप्त होत आहे. एक सुंदर फटकेबाजी चालू होती, परंतु एक सुंदर चेंडू त्या ठिकाणी टाकण्यात आला गोलंदाज गणेश याच्याकडनं. एक षटकार, एक चौकार या मागच्या चेंडूवर नक्की झाला होता, परंतु त्या फलंदाजा मंथन याला माघारी परतावं लागतंय. तब्बल धावफलक पोहोचतोय 39 या धावसंख्येवर आणि तब्बल विकेट मिळतात त्या आतापर्यंत 2. ठीक आहे. थँक्यू ड्यूजे. नक्कीच कॅचच्या प्रयत्नानंतर विकेट मिळाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकने होतोय. क्रिकेटच्या नवीन नियमानुसार जर फलंदाज झेलबाद झाला तर त्या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज येईल. रनआउट करण्याची संधी असेल. पंचांकडनं आकाशाकडे बोर्ड येते, आल्या पावली मात्र गोल्डन डकचा शिकार. जोवित मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. तोपर्यंत वळूया डीजेकडे. ऑन स्ट्राईक जोविटो मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन फलंदाज. बॅक टू बॅक नक्कीच 2 विकेट मिळतात, एक रनआउटच्या स्वरूपात, एक तर कॅचच्या स्वरूपात. शेवट या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सर्व्हर आपल्या गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत सुंदर असं षटक हाताळलं जात आहे सर्व्हर याच्याकडनं. तब्बल धावफलक 39 या धावसंख्येवर स्थिरावलाय. आतापर्यंतची धावसंख्या ती म्हणजे श्रीपल क्रिकेटर संघाची. कोलवर टप्प्याचा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट वरनं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेट वरनं शैलेश स्ट्राईकवर असेल. तब्बल 1 डॉट येतोय. डॉट चेंडूची समाप्ती मैदानाच्या आत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूचं विवरण जर केलं असता पहिल्या चेंडूवर कॅचच्या स्वरूपात नक्कीच माघारी परतावं लागलं ते म्हणजे कुमार याला. त्यानंतर मात्र सुंदर फटका येतो डीप पॉइंटला. चेंडू जातो सीमा पार, येतोय चौकार. 4 धावसरशी धावफलकात वाढ करून देणारा हा फटका बॅटनं निघतोय तो म्हणजे
शैलेशच्या बॅटमधनं चौकार निघतोय. चौकार सरशी धावफलक 43 म्हणजे 43 या धावसंख्येवर जाऊन ठेपलाय. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूचे खेळ बाकी असेल. गोलंदाज सर्व्हर आपल्या गोलंदाजी मार्कवर तर शैलेश स्ट्राईक एंडवर फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका केला. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. एकच धावेवर दोन्ही फलंदाज स्थिरावत आहेत. धावफलक त्या ठिकाणी स्थिरावलंय 44 44 धावसंख्या धावफलकावर. बाकी बचे एक गेंद का खेल अभी बाकी होगा इस ओवर की. तब्बल 5वा चेंडूचा खेळ समाप्त होतो. शेवटचा अंतरिम चेंडू या षटकाचा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली एका चेंडूने. पंचांकडनं आकाशाकडे बोर्ड येते. अजून एका विकेटचं पतन. तब्बल 44 या धावसंख्येवर माघारी परतावं लागतंय. त्या 5व्या गड्याला 5वा गडी तंबूच्या दिशेनं डीज आहे. शेवटचं अंतिम षटक. स्ट्राईक एंडवर शैलेश तर न्यू बॅटर आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत फसलाय. झेल टिपण्याची संधी, रन आउट करण्याची संधी असेल परंतु सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये नक्कीच 2 संधी आल्या होत्या. एक वेळी कॅच पकडण्याची संधी तर कॅच सुटला. त्यावेळी रनआउट करण्याची संधी पण रनआउट पण चुकतोय. सुंदर अशी सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला शैलेश पाहायला मिळतोय. उर्वरित 5 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. पुन्हा एकदा पंचांकडनं इशारा येतोय. लेग स्टिपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात. अवांतरची एकदा धावफलक वर्णवली जाते आणि धावफलक पोहोचतंय ते तब्बल 45 धावा धावफलकावर. फुलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार. 6 धावा धावफलकावर वर्धावल्या जात आहेत. धावफलक 50चा आकडा पार करतोय. तब्बल षटकार सरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतंय ते म्हणजे तब्बल 51 या धावसंख्येवर. 51 धावा धावफलकावर आतापर्यंत खेळ मैदानाच्या आत रंगला जातोय. कोण आहात? बॉल देऊ सांग. कोण आहात? बॉल देऊ सांग. इलो नक्कीच 2 जीवदान एकाच चेंडूवर मिळाल्यानंतर मात्र नक्कीच षटकार येतो शैलेशच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा खोदून काढल्या चेंडूला. त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षण तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव नक्कीच मिळवली जाईल. एका धावेवर दोन्ही फलंदाज स्थिरावत आहेत आणि धावफलक 52 अशी धावसंख्या धावफलकावर. ती म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना श्रीपल क्रिकेटर संघ मैदानाच्या आत करताना पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडूचा खेळ असेल बाकी. काही चेंडू बाकी असतील या इनिंगचे. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. अजून एक विकेटचं पतन होत आहे. तब्बल 52 या धावसंख्येवर 6वं विकेटचं पतन. सुंदर षटक हाताला. नक्कीच एक षटकार त्या ठिकाणी आला या षटकादरम्यान. नंतर मात्र 2 विकेट नक्कीच मिळवतोय. आतापर्यंत गोलंदाजी हाताळली तर उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी.
नवीन फलंदाज मैदानाच्या आत स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. सी पल क्रिकेटर्स या संघाकडनं जर्सी नंबर 14 प्रवीण मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतोय. शेवटचे अंतरिम 2 चेंडू या इनिंगचे गोलंदाज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आडव्या बंड्या खेळण्याचा प्रयत्न, पंच इशारा करतायत अवंतर असल्याचा. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू अवंतरच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर जोडली जाते आणि धावफलक पोहोचते ते तब्बल 53 या धावसंख्येवर. सन्मानजनक धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. वाईडच्या स्वरूपात एक धाव, 53 धावसंख्येवर धावफलक सी पल क्रिकेटर संघाचं पाहायला मिळत आहे. शेवटचे 2 चेंडू मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल आणि ती मोठे फटके मारण्याची ताकद या फलंदाजाकडे. परंतु सुंदर असा चेंडू, टप्पा पडल्यानंतर खूपच खाली राहणारा चेंडू, सबमरीन डिलिव्हरी त्याच पद्धतीने आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा आपला गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा पूर्ण केली जातील रनआउट करण्याची संधी, परंतु चुकीच्या एंडला थ्रो येतोय आणि सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. त्या ठिकाणी 2 धावा शेवटच्या चेंडूमध्ये धावफलक पोहोचलंय, ते म्हणजे 55 धावा. धावफलकावर जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष असेल. येणारे असतील 6 चेंडू, 6 षटकं, 36 चेंडू आणि ते 36 चेंडू मागे लक्ष ठेवलंय. 56 धावा.
सुरुवात. बॉलिंग मार्कवर संघाच्या वतीन पहिला वहिला षटक, मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक. देव बॉलिंग मार्कवर, ज्या देवकडून बरेचशी अपेक्षा. बॉलिंग मार्कवर खूप सुंदर चेंडू पहिलो अगदी खेळून काढलो, मिळालेलो रन्स आणि त्यामुळे धावसंख्येची झालेली सुरुवात. 1 रन्स सहजरित्या पहिल्या चेंडूत मिळालेलो एकेरी रन्स आणि एकेरी रन्सान अगदी साल्दी गोवा संघाचो श्री गणेशा झालो. 1 रन स्कोरबोर्डवर 56 चो पिछा करताना साईराज स्ट्राईकवर. अतिशय सुंदर, अतिशय देखणो, अगदी बघित रवाचा अशा प्रकारचो पटको सीमा पार CPL चो दणदणीत चौकार साईराजच्या बॅट मधून. डीजे अखुटप्याचो चेंडू साईराज साठी होतो. साईराजने खेळलेलो पटको लॉंग ऑनच्या दिशेन, चेंडूचो प्रवास आणि त्यानंतर चेंडूची परती. अगदी मिळालेली संधी आणि त्या संधी साधून 2 रन सुद्धा कन्वर्ट. ज्या ठिकाणी 1 रन्स घेणं थोडासा कठीण, त्या ठिकाणी 2 रन्स मिळाले आणि त्याच 2 रन्सांनीशी गोलंदाजाक म्हणायचं लागतला ताठा तिला पण मुखाक काय लागला नाही ती परिस्थिती. त्यानंतरचा चेंडू खूपच सुंदर, टाळ्यांचो गजर, अगदी सीमाच्या नजदीक चेंडू आणि तोपर्यंत पुन्हा एकदा मिळालेले रन्स बघूया. महत्वाचे रन्स असतले आणि या 2 रन्सांनीशी धावफलकात बदल आणि एकूण धावसंख्या आतापर्यंत 9 रन्सांवर. 9 धावसंख्या. पहिली सलामीची जोडी, बिनीची जोडी, एकीकडे मातब्बर खेळाडू. मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचो टिक्काय मेन आहे. त्यानंतर निर्धाव कुमारने अतिशय सुंदररित्या आपला दायित्व पूर्ण केला. विकेट किपरच्या भूमिकेत कुमार, ज्याच्या बॅटमधून आपण मोठे फटके आज बघितले. मुळात टाकलेलो चेंडू, यॉर्कर लाईन, मुकरी लाईन आणि अशा रीतीन पहिला वहिला षटक समाप्त. पहिल्या षटकाची अखेरी धावसंख्या ही 9 रन्सांवर. 9 रन 56 चो पाठलाग करत असताना जिंकण्याचो संघर्ष म्हणजे अजून 47 धावेची असतली गरज उर्वरित महत्वाच्या 30 चेंडूंमध्ये. 36 चेंडूंचो सामनो, 6 चेंडू सरले, अजून 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावेची आवश्यकता. एकीकडे साल्दी गोवा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या वाटेन मार्गस्थ होण्याच्या इराद्यात, दुसरीकडे बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. प्रवीण सज्ज बॉलिंग मार्कवर. सीपल क्रिकेटर संघाचा जर आपण विचार केलो तर या संघाचो चॉकलेट बॉय मैदानात आणि त्याच सोबत सुपर क्राव ओव्हर्सची सुरुवात सुद्धा. ज्या षटकात आपण 38 सर्कल मध्ये 11च्या 11 खेळाडू बघतलो, ते खेळाडू यानंतर सुद्धा लगेचच सामनो साल्दी गोवा संघाचो सानिरामा आरपुरा संघादरम्यान. ऑफस्टंपच्या बरोच बाहेर पंचांचो इशारो वाईड आणि वाईड नंतर काय तर 1 फुकट चोरन्स, 1 अतिरिक्त रन्स आणि या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत झालेलो बदल. एकूण धावसंख्या अगदी डबल आकड्या, डबल डिजिट मध्ये.
त्यानंतर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. धावसंख्या आतापर्यंत 10 रन्सांवर. जिंकण्यास अजून 46 रन्साची असलेली आवश्यकता. प्रवीण नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर. प्रवीणने टाकलेलो चेंडू अगदी कपळावरसून डीप मध्ये सीमा पार काव कॉर्नरच्या दिशेन देखणो चौकार. बॅट मधून डीजे लावण्याची सुद्धा संधी. अजून एक फटको. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. अगदी चेंडू वळ्यात जाऊन स्थिरावलो आणि अशा रीतीन मोठो मासो अगदी गरीक लागलो. ज्या फलंदाजान आत्ताच गेला चेंडू चौकार खेचलो तो फलंदाज मोठो फटको खेळण्याच्या नादात बाद डगआउटच्या रस्त्यान माटवाच्या रस्त्यान. ज्या नागेशच्या बॅटमधून आत्ताच आपण चौकार बघितलो तोच नागेश अजून एक चौकार खेळण्याच्या नादात बॅक टू द पवेलियन माघारी परतताना. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गणेशच्या रूपात. एकीकडे ताकदवर संघ साल्दी गोवा संघ तर दुसऱ्या बाजून ताकद दर्शवताना प्रवीण बॉलिंग मार्कवर. या संघाचो बिबळो वाघ जे का म्हटलो जाता तोच वाघ म्हणजेच प्रवीण बॉलिंग मार्कवर पुढील चेंडू घेऊन. अखुटप्याचा चेंडू यावेळी पाठभर वळ गोलंदाजाच्या पाठीवर सीमा पार. अजून एक खणखणीत दणदणीत बहारदार षटकार. डीजे मोठो फटको गणेशच्या बॅटमधून. गणेश पुन्हा एकदा सज्ज. अजून एक खटकेत ऐलार तर खटकेत बैलार. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. अजून एक CPL दणदणीत षटकार. गणेश आक ओकी फलंदाजी करताना. अशाच फलंदाजीची होती अपेक्षा आवश्यकता आणि तो षटकार गणेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेंडू तर खूपच सुंदर क्षेत्ररक्षक तैनात त्यामुळे यावेळी बीट. परंतु जी खेळी अपेक्षित होती ती खेळी गणेशच्या बॅटमधून लागोपाठचे 2 षटकारांशी. एकूण धावसंख्या तब्बल 26 रन्सांवर. आवश्यकता 56ची आणि 56 चौपाटला करताना 26 म्हणजे अजून 30 धावेची असलेली आवश्यकता. 30 धावेची गरज. 24 चेंडू आणि 30 रन्साची गरज. जिंकण्याचा संघर्ष साल्दी गोवा संघ फलंदाजी करताना तर क्षेत्ररक्षण सजवताना सिपल क्रिकेटर संघ. सिपल्स क्रिकेटर संघ काहीतरी चमत्कार करूचो लागतलो. गोलंदाजीत बहारदार कामगिरी करूची लागतली. तर दुसरीकडे अशीच फटकेबाजी अपेक्षित. 30 रन्साची उर्वरित चेंडूत असलेली आवश्यकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. मिनिश बॉलिंग मार्कवर. इल्याच पहिल्या चेंडूत मोठो प्रहार. चेंडू सीमा पार. टांगा पलटी घोडे फरार. अजून एक पावळेचा पाणी 5 टाक सीमा पार षटकार. खणखणीत फलंदाजी. मिनिशच्या पाठीवर पहिल्या चेंडूत एक मोठो फटको साईराजच्या बॅटमधून. साईराज खूप सुंदर खूप चांगली फलंदाजी करताना. अगदी दाणो टाकणं आणि घोडो पाटीक लावणं गोलंदाजाची परिस्थिती. अजून एक लांब लचक लागोपाठ षटकार साईराजच्या बॅटमधून. तुफानी खेळी. अगदी जर जे का तुम्ही खुटी उभी करूक दिलात तर मटी उभी करणं म्हणजे काय असता, बोट धरूक दिलात तर हात धरणं काय असता, तशी खेळी आतापर्यंत. अजून एक खराब चेंडू. मोठो प्रहार लागोपाठ. 30रो षटकार
बॅट मधून साईराजच्या आणि कळंगूट प्रीमियर लीग मधील षटकारांची पहिली हॅट्रिक साईराजने आपल्या नावी केली. खूपच सुंदर. खूप सुंदर खेळी साईराजच्या बॅटमधून. त्यामुळे धावसंख्या ही 45. जिंकण्यासाठी फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी, 11 धावेची गरज. अजून एक वाईड म्हणजेच काय तर अगदी थोडीशी परिस्थिती बिकट. क्षेत्ररक्षणाची धावसंख्येत बदल. धावसंख्या 46. 10 रन्साची गरज. औपचारिकता जे काही इंग्रजीत फॉर्मॅलिटी म्हटला जाता, मालवणीत सांगूचा झाला तर अगदी मुलगी बघून झाली, मागणी घालून झाली, पत्रिका वाटून झाले, निमातसून काढून झाला, माळ घालून उभा केला, फक्त माळ घालूची बाकी. तशाच प्रकारे अजून एक षटकार आणि फक्त निव्वळ 4 धावेची गरज. अगदी तिसरा षटक खूप महागडा ठरताना गणेशच्या बॅटमधून मोठो पटको. चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळी अगदी एक टप्पा हातीत पडल्यानंतर झेल, त्यासोबतच गणेशची खेळी समाप्त आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 4 रन्साची. फक्त 4 रन्साची गरज. असा वाटला होता 56 पाठलाग करताना थोडासा जड होऊ शकता साल्दी गोहाक संघाक, परंतु अगदी दुपारच्या सत्रानंतर फलंदाज काय खाऊन इले. कमालची खेळी बॅट मधून साईराज आणि त्याच सोबत गणेश आणि त्याचमुळे अगदी जिंकण्याच्या उंबरठ्यावर. जिंकणं म्हणजे काय असतं नक्कीच साल्दी गोवा संघाने या सामन्यात दाखवला. परंतु अजून देखील विचार केले तर 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडू आणि फक्त 4 धावेची गरज. 4 धाव जर मिळवले तर या स्पर्धेतील साल्दी गोवा संघ आपलो पहिलो विजय नावी करताना दिसतलो. दुसऱ्या बाजून जर आपण विचार केलो तर सिपल क्रिकेटर संघ तुमची सगळी गणिता आतापर्यंत बिघडताना दिसली. त्याची मात्र जुळवाजुळव करूची लागतली, काहीतरी चमत्कार करूचो लागतलो आणि तो चमत्कार करण्यासाठी गोलंदाज सज्ज. बॉलिंग मार्कवर चेंडू तर खूपच सुंदर होतो. 4 रन्साची गरज होती. 1 रन सहज पूर्ण. देव बॉलिंग मार्कवर. नवीन बॅटर शॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. नवीन फलंदाज शॉन ची वर्णी मैदानात. 3 रन्साची फक्त गरज. स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा अगदी हलक्या हातीन 1 रन्स आणि 1 रन्साची धावसंख्येत बदल. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 रन्साची गरज. 2 रन्साची गरज. खूप सुंदर खेळी आतापर्यंत साईराजची आणि त्याच साईराजच्या बॅट मधून फिनिशिंग टच. अजून एक मोठो यलगार बॅट मधून षटकार आणि या षटकाराने साल्दी गोवा संघ या सामन्याचो विजेता संघ. नक्कीच आपण वळूया स्कोरिंग काउंटिंग कडे आणि बघूया मॅन ऑफ द मॅच मानकरी कोण. खूप सुंदर खेळी आतापर्यंत. पुढील सामना लगेचच असेल साल्दी गोवा विरुद्ध सानीराम अरपोरा संघादरम्यान. सानीरामा अरपोरा विरुद्ध साल्दी गोवा या दरम्यान पुढील लगेचच सामना. टॉस साठी विनंती आपण यावं. मॅन ऑफ द मॅच चा मान